सोने खरेदीदारासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सोने होणार प्रचंड स्वस्त झालेलं आहे। सरकारने देखील सांगितलेलं आहे सोन्याचा एक नवीन भाव निश्चित झालेला आहे। मागील काळामध्ये सोन्याचा भाव 1 लाख रुपयाच्या जवळ जाऊन पोहोचला होता। त्यामुळे अनेकाची सोने खरेदी करण्याची इच्छा असताना देखील सोने त्यांना आता खरेदी करता आले नव्हते। परंतु आता चिंता करण्याची कोणतीच काळजी करायची गोष्ट नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे एक मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। खरेदीदारासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राला आज पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली आहे। आता पांडुरंगाची दिंडी देखील झालेली आहे, आषाढी वारी देखील झालेली आहे। त्यामुळे आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र सरकारने सोने आता स्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोनं आता स्वस्त देखील झालेलं आहे। आता 2 ते 3 हजारनं सोनं आता स्वस्त देखील झालेलं आहे। आता त्या महाराष्ट्र भक्तीमध्ये नाहून निघाला, त्यामध्ये आषाढी वारी देखील झाली। त्यात अनेक ज्यांना सोन्याची गुंतवणूक करायची आहे, सोनं खरेदी करायचं आहे किंवा विकायचं आहे, कोणी विचार करतंय लग्नासाठी कार्यक्रमासाठी सोनं खरेदी करतंय, कोणाला भेट देण्यासाठी सोनं घ्यायचं आहे, कमी भाव कधीपर्यंत होतील याची सर्वजण वाट पाहत होते। पण आता एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। आषाढी वारीनिमित्त सोनं हे अखेर आता स्वस्त झालेलं आहे। आता नेमका भाव काय असणार आहे याची देखील सर्वात महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून काही निर्णयामुळे जागतिक परिस्थितीमुळे सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे। त्यामुळे आता निर्णय देखील झालेला आहे, तारीखसुद्धा जाहीर केलेली आहे। नवीन भाव देखील आता काय असणार याच्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। चला तर सविस्तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी। तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल, कोणाचं लग्न असेल, कोणता छोटा मोठा कार्यक्रम असेल, कोणाला भेट द्यायची असेल, कशासाठी तरी तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणूक म्हणून तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असेल तर मग तुम्ही सोन्याची खरेदी करायला कधी पाहिजे, सोन्याचा भाव काय ठिकाणी कधी असणार आहे। आता आषाढी एकादशी देखील झाली आणि खुशखबर ते आषाढी एकादशी निमित्त सोनं देखील स्वस्त झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी आज आपण समजून घेणार आहोत। आता सोन्याचा भावाचा जो खेळ आहे तो पूर्वीपासून खेळत आलेला आहे। आता यामध्ये चढ उतार तर कायमचेच असतात। आता सगळ्यात जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः भूकंप झाला होता। 2024मध्ये पाहायला गेलं तर 2025 आता सुरू झालं आहे आणि 2024मध्ये अतिशय स्वस्त होतं सोनं आणि 2025 सुरू झालं। जानेवारी 2025मध्ये सोन्याचा भाव 70 ते 75 हजार केवळ होता। त्या पाहता तो 1 लाखावर कधी गेला ते आपल्याला पण कळलं नाही। एक अफवा पसरली गेली एप्रिल महिन्यामध्ये, कारण त्याचं कनेक्शन आता आषाढी एकादशीच्या वारी संदर्भात असणार आहे। एक अफवा पसरली होती, तुम्हाला आठवत असेल एप्रिलमध्ये काय झालं, सोनं 70 हजार झालं आणि त्यानंतर 80 हजार झालं। त्यानंतर काय झालं, एप्रिलमध्ये प्रचंड अफवा पसरली। ही अफवा अशी होती की सोनं कोसळणार, सोन्याचे दर कोसळणार, सोन्याचे भाव कधी कमी होत नव्हता। पण इतका कमी भाव म्हणजेच 55,000 रुपये, म्हणजे 2 वर्षापूर्वी त्याचा भाव होता। आता सोन्याचा भाव मिळणार, जबरदस्त अशी अफवा पसरली। इतकी पसरली की अनेक भीतीने नागरिकांनी सोनं डायरेक्ट शहरामध्ये सराफाच्या दुकानामध्ये गर्दी केली। गर्दी कशासाठी, सोनं घेण्यासाठी नाही तर सोनं मोडण्यासाठी। त्यामुळे आता लक्षपूर्वक ऐका, आषाढी एकादशीला काय निर्णय झाला आहे, काय नवीन भाव जाहीर झाला आहे, काय किमती असणार आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहायचं आहे। सोन्याच्या गर्दीवर इतकी दुकानामध्ये इतकी प्रचंड गर्दी का, नाशिकमध्ये सारख्या शहरामध्ये आकडेवारी देखील काढण्यात आली। जवळपास 45% लोकांनी सोनं मोडून टाकलं आणि लोकांना वाटलं की विकलेलं बरं, नाहीतर अजूनसुद्धा नुकसान होईल। मग काय झालं, लोकांनी भाव पडेल या किमतीमध्ये सोनं मोडून टाकलं आणि ही फक्त अफवा होती आणि अफवा पसरली आणि अफवाच्या उलट झालं। सोनं कमी होण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने सोनं वाढलं आणि एप्रिलचा पूर्ण महिना संपला, मे गेला, जून गेला। तुम्ही पाहिलं असेल सोनं बघता बघता जून महिन्यापर्यंत सोन्याने 1 लाख रुपयेचा ऐतिहासिक टप्पा पार केला। 16 जून रोजी सोनं तर 1 लाख वर 2,000 रुपये झालं, आसपास पोचलं होतं। आता त्या ज्या लोकांनी भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसलेत, पण ज्यांनी संयम ठेवला ते मात्र मालामाल झाले। मग आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र सरकारने कोणत्या किमती जाहीर केलेत, नेमके किती किमती जाहीर केलेत, तो निर्णय काय या तारखेबद्दल जाहीर करण्यात आला आहे। कोणता नवा जो भाव आहे तो आता जाहीर करण्यात आलेला आहे। पण जून महिन्यात जेव्हा थोडासा विधिविरामची परिस्थिती निर्माण झाली, पुन्हा एकदा सोनं 1 लाखाहून 99,000वर झालं, 99वरनं 98,000वर झालं।
त्याच्यानंतर 96, त्यानंतर 97,000 करत करत सोन्याने आता 1 लाखाचा विक्रमी आकडा पार केला होता. आता तो डायरेक्ट आता 90,000वर येऊन पोचलेला आहे. आता परत एकदा लोकांमध्ये चर्चा सुरू आहे की इतका हा सोन्याचा 1 लाखाचा फुगा होता. खरंच सोनं अजून खाली येणार, पण तो सरकारने एक मोठी आनंदाची बातमी देऊन टाकली. कारण की आषाढी वारीनिमित्त पाहायला गेलं तर सोन्याचे दर हे कायम सगळ्यात स्थिर ठेवण्याबाबत सगळ्यात मोठी माहिती येत आहे. आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण पण आहे आषाढी वारीनिमित्त, आणि ती आषाढी वारी देखील झालेली आहे. त्यामुळं आषाढी वारीनिमित्त आपल्या महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील लोकांना एक गिफ्ट म्हणून पांडुरंगाच्या भक्तासाठी लाखो वारकरी तेथे गेलेले होते, आणि त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून हे सोन्याचे दर हे कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने अखेर घेतलेला आहे. म्हणून एक मोठा विचार सुरू होता. त्यानुसारच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो, आषाढी एकादशीला सोनं स्वस्त झालेलं आहे. मग आता किती कमी झालेलं आहे, किती जास्त झालेलं आहे, हे देखील तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे का? आषाढी एकादशी तर झाली, आता काही वेळ थांबायचं आहे, कारण की 3 महत्त्वाचे अंदाज देखील आले आहेत. आता सरकारचा निर्णय देखील आलेला आहे. आता आषाढी वारीनिमित्त या ठिकाणी दर किती राहणार आहेत, काय राहणार आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. महत्त्वाचे मार्गदर्शक विश्लेषक आहेत. सोन्याच्या भावासंदर्भात 3 अंदाज काल जाहीर केले आहेत. एक अंदाज अतिशय धक्कादायक आहे, तो म्हणजे ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण आषाढी वारीनिमित्त भाव कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि एक अंदाज असा सांगतोय की बरेचसे लोकांना वाटते की सोनं असं होऊ शकतं की एक अंदाज असा सांगतो की जे सोनं आहे तो सोन्याचा दर साधारणपणे एक पातळी बघितलं 1 लाखाच्या आसपास आहे. तर हीच पातळी आता 1,38,000 पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज सांगितलेला आहे. दुसरा अंदाज तुमचं मत काय आहे? पण दुसरा अंदाज असा आहे की थोडासा तो जास्तीचा आहे. दुसऱ्याचा अंदाज असा सांगतो की सोनं 60,000पासून ते 77,000 प्रति तोळ्यापर्यंत येऊ शकतो, असा अंदाज देखील दुसरा आहे. पण तिसरा अंदाज अतिशय धक्कादायक आहे, कोणालाही विश्वास बसणार नाही. त्याच अंदाजावरून आषाढी एकादशीचा तो निर्णय आता महाराष्ट्र सरकारने घेण्यात आला आहे. नवीन तारखा, नवीन भाव आहे तो आता जाहीर करण्यात आलेला आहे. तिसरा अंदाज असा आहे की एक अभ्यासक असे सल्लागार आहेत की जगातल्या मोठ्या सोन्याच्या ज्या काही खाणी आहेत, काही कंपन्या आहेत, तर त्यांना सल्ला देणारे एक सल्लागार या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितले आहे की सोनं तब्बल 55,000 ते 56,000 रुपये तोळा इतकं कमी होणार आहे. आता तुम्ही सांगा, यावर तुमचा विश्वास आहे का? कारण झालं असं की त्याचं म्हणणं असं आहे की सोनं 56,000 तोळा असं का होणार आहे? सोन्यामध्ये रिसायकलिंगचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढले, म्हणजे सोनं मोडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्या ठिकाणी एकंदरीत मार्केटमध्ये सोन्याचं येणं जाणं वाढले. त्यामुळं सोन्याला आता ताळबंद त्यांनी काढलेला आहे. त्याचबरोबर सोन्याला ज्या काही खाणी आहेत त्या खाणीमध्ये देशामध्ये सापडले आहेत, आणि आपल्या देशामध्ये देखील ओडिसामध्ये मोठी खाण सापडली आहे. ओडिसामध्ये 2 ते 3 खाणी सापडल्या आहेत. तर अशा पद्धतीने खाणी सापडत चालले आहेत. त्यांचं म्हणणं असं आलं की मागणीपेक्षा सोन्याचा पुरवठा जास्त होणार. त्यावेळेस एखाद्या गोष्टीचा पुरवठा जास्त होतो, त्यावेळेस त्याची मागणी कमी असल्यामुळे त्याचा भावही कमी होत जातो. तर अशा पद्धतीने 3 अंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही अंदाज आपण समजून घेतले, सोन्याचे जे भाव उसळी कशा प्रकारे पद्धतीने होणार आहे, पण आता आषाढी नेमकी एकादशीच्या निमित्त किती दर जाहीर करण्यात आलेले आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पाहायला गेलं तर 38,000चा जो भाव आहे, त्यानंतर एक 77,000चा भाव आहे, नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर एक 56,000चा भाव आहे. बरेचसे लोकांचा अंदाज आहे 77,000 ते 80,000 रुपयाच्या घरामध्ये सोने येऊ शकतं, अशी एक शक्यता आहे ती ठिकाणी निर्माण झाली आहे. पण मग आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरच का ही सोन्याचे दर जाहीर करण्यात आले? तर आषाढी वारीला एक ऐतिहासिक वारसा असलेला महाराष्ट्रातला एक हे आहे. त्यामुळे सकारात्मक घसरण आपल्याला आषाढी वारीनिमित्त होऊ शकते. आता तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, कुठल्या लग्नासाठी असेल, कोणाला देण्यासाठी असेल, कुठल्या समारंभामध्ये गिफ्ट म्हणून द्यायचं असेल, तर आपल्या घरामध्ये इन्व्हेस्ट म्हणून करायचं आहे. तर मग असेल तर नेमकं काय करायचं आहे? मग आता काय बघा, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की गेल्या ते 2 ते 3-4 दिवसामध्ये सोन्याचा जो दर आहे तो कमी होत होता. तर त्यांना असं वाटलं की काही येणारा काळ आहे, तो येणाऱ्या 2 दिवसामध्ये जे काही एकादशी आहे, तर आषाढी एकादशीला हा भाव आणखी उतरू शकतो आणि 77,000 ते 80,000च्या घरामध्ये देखील येऊ शकतो, असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलेलं आहे. मग आता तुम्ही काय करू शकता? तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या. भाव जर थोडेफार कमी झाले तर तुम्ही खरेदीला सुरुवात करू शकता. जर तुम्हाला पुढच्या काळामध्ये लग्न असेल किंवा काय असेल तर तुम्ही सोनं थोडं साठवण्याचा विचार करत असाल, पण गुंतवणूक म्हणून जर जास्त करत असाल तर तुम्ही कदाचित थोडीशी वाट पाहू शकता. यामध्ये थोडा वेळ शकतो, थोडा धोका आहे, आणि जुनं सोनं त्यामध्ये अजिबात विकू नका. आजही बऱ्याचशा लोकांनी तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. तर आजच्या सविस्तर विषयातून एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली की सोन्याच्या बाजारामध्ये अनेक अंदाज या ठिकाणी वर्तवले आहेत आणि आषाढी एकादशीनिमित्त अनेक तज्ज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणते सोने खरेदी करत असताना तुम्ही तज्ज्ञाची माहिती घ्या, सल्लामसलत करा, मग सोने खरेदी करा.
आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बऱ्याचशा लोकांनी काही 3 अंदाज लावले आहेत. ते 3 अंदाज 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास देखील सोने येऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. आता तुमचं मत काय हे देखील अंदाजे एक पण गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याच्या बाजारपेठेमध्ये कायम असे चढ-उतार तर नक्कीच होत असतात. अचूक अंदाज कोणीच लावू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती वेगळे अंदाज या ठिकाणी सादर करत आले. अंतिम निर्णय हे सर्व तुमचा असेल. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. स्वतःच अभ्यास करा, मगच पैशाचा व्यवहार करा. तुम्हाला काय वाटते, आषाढी एकादशीला आषाढी एकादशीनिमित्त सोन्याचे भाव किती राहतील? आणि आषाढी एकादशी तर झालेली आहे आणि आत्ताच आषाढी वारानिमित्त सोन्याचे भाव पाहायला गेलं तर लवकरच कमी होणार आहेत, अशी माहिती देखील विश्वसनीय सूत्राकडून मिळत आहे. आणि आम्हाला देखील कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर मला विठू माऊलीच्या नावाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना शेअर करण्याचा जेणेकरून प्रयत्न करा. आणि योग्य निर्णय घेतला तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि असंच आपल्या नवीन व्हिडिओ घेण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा. जय हरी विठ्ठल.